नमस्कार फ्रेंड्स, फनटेक वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत IBPS PO भरती 2025. IBPS मार्फत PO MT पदांच्या 5208 जागांची भरती निघालेली आहे. तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर माझा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा आणि अजून माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवित राहील. तर चला पाहूयात आपण यामध्ये पदाचे नाव आहे प्रोबेशनरी ऑफिसर PO आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग MT. अशा एकूण 5208 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यामध्ये वयाची अट आहे 1 जुलै 2025 रोजी 20 ते 30 वर्ष आणि SC ST कॅटेगरी असेल तर त्यांना 5 वर्ष सूट आणि OBC कॅन्डिडेट असेल तर त्यांना 3 वर्ष सूट आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कोणत्याही राज्यात असू शकते. यासाठी एक्झाम फीस लागणार आहे. जनरल OBCसाठी ₹850 आणि SC ST PWDसाठी ₹175. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 जुलै 2025 आहे. पूर्वपरीक्षा ऑगस्ट 2025मध्ये होईल आणि मुख्य परीक्षा ही ऑक्टोबर 2025मध्ये राहील. तर आपण पूर्ण या ठिकाणी जाहिरात पाहूयात आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक देणार आहे. तर त्या ठिकाणी आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. तर चला आपण पाहूया. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन including editing and modification of application by candidate 1 जुलै 2025 ते 21 जुलै 2025 पर्यंत. ऑनलाईन पेमेंटची डेट तीच असणार आहे. यामध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑगस्ट 2025मध्ये होणार आहे आणि रिझल्ट ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरीसाठी तर सप्टेंबर 2025मध्ये एक्झाम रिझल्ट डिक्लेअर होईल. त्यानंतर मेन एक्झामिनेशन राहील. मेन एक्झामिनेशन जे प्रीमध्ये क्वालिफाईड आहेत त्यांना मेन एक्झाममध्ये मेल येईल आणि त्यांचं हॉल तिकीट जनरेट होईल. त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट राहणार आहे आणि कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट ही जानेवारी फेब्रुवारी 2026मध्ये होईल. तर पूर्ण आपण यामध्ये पार्टिसिपेटिंग बँक्स जे आहेत त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक अँड युनियन बँक ऑफ इंडिया. पोस्ट राहणार आहे PO आणि MT. स्केल ऑफ पे यामध्ये बेसिक 48,480, 2007 62,480, 2340, 2 67,160, 2680, 7 85,920 The official will be eligible for allowances and perquisites as per rules of participating bank in force from time to time. एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे. तर कॅन्डिडेट इंटेंडिंग टू अप्लाय फॉर CRP PO MT 15th are advised to read the detailed notification carefully and ensure that they fulfill the minimum eligibility criteria.
specific by IPS in the notification on the stipulated dates before registering online. Candidates may please note that the eligibility criteria specified is the basic criteria for appointment to the aforesaid posts in the participating banks. However, merely applying for qualifying in the CRP and getting provisionally allotted in one of the participating banks does not imply that a candidate will necessarily be eligible for the employment in any of the participating banks. It is expressly classified that the ultimate authority for recruitment is the participating bank itself. The participating bank concerned may, in its sole discretion, reject the candidature of anyone provisionally allotted to it through the CRP. Age relaxation categories SC/ST साठी 5 वर्ष, अदर बॅकवर्ड क्लासेस OBC साठी 3 वर्ष, पर्सन विथ बेंचमार्क्स डिसेबिलिटी PWD साठी ह्यामध्ये 10 इयर्स असणार आहे आणि एक सर्व्हिसमॅन कमिशनर ऑफिसर्स इन्क्लुडिंग इमर्जन्सी कमिशनर ऑफिसर्स ह्यांच्यासाठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन राहणार आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनल आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती व पुढील इतर रिक्रुटमेंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविण्यात येतील. यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन a degree graduation in any discipline from a university recognized by the government of India or any equivalent qualification recognized as such by the central government. The candidate must possess valid mark sheet degree certificate that she is a graduate on the day he registered and indicate the percentage of marks obtained in graduation while registering online. यामध्ये प्री एक्झामिनेशनसाठी एक्झामिनेशन स्ट्रक्चर कसं राहणार आहे, तर यामध्ये इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ॲबिलिटी 30-35-35 अशा 100 क्वेश्चन्स असतील आणि 100 मार्कासाठी. यासाठी 1 तासाचा वेळ देण्यात येईल आणि त्यानंतर राहणार आहे मेन एक्झामिनेशन. त्याचा सिलेबस आहे या ठिकाणी रिझनिंग 40 क्वेश्चन्स 60 मार्कासाठी, जनरल इकॉनॉमिक, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल फायनान्स अवेअरनेस इन्क्लुडिंग RBI सर्क्युलर्स यामध्ये 35 क्वेश्चन्स असतील आणि 50 मार्क्स असतील. इंग्लिश लँग्वेज 35 क्वेश्चन्स 40 मॅक्झिमम मार्क्स. डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन 35 क्वेश्चन 50 मार्क्स. टोटल 145 मॅक्झिमम 200 मार्क्स. Descriptive paper, essay and comprehension 2 questions 25 marks. त्यासाठी वेळ देण्यात येईल आपल्याला, म्हणजे हे 160 मिनिट आणि ते 30 मिनिट. आणि त्यानंतर आहे पर्सनॅलिटी टेस्ट. कॅन्डिडेट हू क्वालिफाय in the main examination will be called for a personality test. Self-report personality profile of the candidate will be placed before the interview panel. The personality test will be non-qualifying in nature. However, appearing in the personality test will be mandatory for being eligible for appearing for the interview process. तर काय अडचण आली तर मला माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून मी तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करू शकेल किंवा त्याबद्दल माहिती सांगू शकेल. तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कसं करायचं आहे ते आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत